ठाण्यात जिजाऊतर्फे मंगळागौर 2025 चे उत्साहात आयोजन, महिलांनी घेतला मोठा सहभाग। जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र व शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने जागर परंपरेचा उत्सव मंगळागौर 2025 चे भव्य आयोजन आज ठाण्यात करण्यात आले। ठाण्यातील काशीनाथ घाणेकर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला महिलांचा भरघोस प्रतिसाद लाभला। यामध्ये कोकण विभाग मर्यादित ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला होता। सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत हा कार्यक्रम रंगला। यामध्ये महिला उत्साहाने सहभागी झाल्या। प्रत्येक स्पर्धेत स्त्रियांनी आपली मंगळागौर सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली। यामध्ये प्रथम पारितोषिक 51,000, द्वितीय पारितोषिक 25,000, तृतीय पारितोषिक 10,000 तर उत्तेजनार्थ पारितोषिक 2,000 रुपये ठेवण्यात आले होते। तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि इतर विभागात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला। तर कुर्ला ते वेंगुर्ला या चित्रपटाची संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होती। त्यांचा सुद्धा सत्कार संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या हस्ते करण्यात आला। कोकणातील 5 जिल्ह्यातील आमच्या भगिनींसाठी व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम जिजाऊ गेले 17 वर्ष करते। मग ते शैक्षणिक असेल, आरोग्याबाबत असेल, रोजगाराबाबत असेल, त्यातीलच एक भाग म्हणून दररोज सकाळी उठल्यापासून सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत घरात राबणारी आमची आई असेल, आमची बहीण असेल, त्यांना कुठेतरी विरंगुळा मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या संस्कृतीचं जपवून झालं पाहिजे। त्या दृष्टीने आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कोकणच्या 5 जिल्ह्यातील भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचं नियोजन ठाण्याच्या जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या कार्यालयातून झालेलं आहे। जिजाऊ आणि शिवसेना संयुक्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। मला वाटतं सकाळी 10 वाजता कार्यक्रम सुरू झाला, रात्री 1 वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू राहील। अशा प्रकारे म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने भगिनी इथे आलेल्या आहेत। ज्या कर्तृत्ववान आमच्या भगिनी आहेत की ज्या प्रसिद्धीच्या कुठेतरी पाठीमागे आहेत, अशा मग डॉक्टर असतील, अधिकारी असतील, पोलीस कॉन्स्टेबल असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील, समाजसेवा करणारे असतील, या भगिनींचा सन्मान आजच्या दिवशी करण्यात आलेला आहे। की त्यांनी रंजलेल्या गांजलेल्या ज्या आमच्या भगिनी आतमध्ये कुठेतरी दडल्या होत्या, त्यांना व्यासपीठावर आणून त्यांचं खरं काम समाजापुढे आणण्याचं काम करण्यात आलं आणि एक छोटासा प्रयत्न त्यांचा सन्मान करण्याचा करण्यात आला। त्यासाठी आमचा महिला ब्रिगेड नवीन एक निर्माण केलेली साहेबांनी का अगदी ज्या सुनेवरती अन्याय होईल त्याच्या पाठीमागे एक कुटुंब म्हणून शिवसेना त्याच्या पाठीशी ठामपणे उभी असेल आणि त्या दृष्टीने जिथे जिथे अडचण येते तिथे तिथे शिवसेना एका कुटुंबाप्रमाणे शिंदे साहेबांच्या आदेशाने हजर असते। मग ते कोर्टाचा विषय असेल, पोलीस स्टेशनचा असेल किंवा रस्त्यावरचा विषय असेल, त्या प्रत्येक सुनेच्या मागे, प्रत्येक बहिणीच्या मागे शिवसेना कायमस्वरूपी उभी आहे।